काय नाव सर तुमचं? पांडुरंग भिसे. विजय साहेब, काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? पॅरालिस. केव्हा झालता? 2009. 9. किती वर्ष गेले त्याच्यात? आपल्याकडे यायच्या आधी 15 वर्ष 15-16. 9ला झाला. हा 9. आणि आपल्याकडे केव्हा आले तुम्ही? करोनात आलते ना? कोरोना झाला. बरोबर. आपल्याकडे ट्रीटमेंट तुम्ही केली. ट्रीटमेंट केल्यानंतर काय काय बरं वाटलं विजय साहेब? भरपूर फरक वाटला. हात मोकळा झाला. पहिलं कसा होता हात? हात असा आकडलेला होता. बिलकुल हलतच नव्हता. किती वर्ष हलत नव्हता? 12-13 वर्ष. त्याच्या बाद आपल्याकडे एकाच महिन्यात हलायला सुरुवात झाली. बरोबर. आज काय कंडिशन आहे? चांगला आहे आता. आज किती हात हलतोय दाखवा एकदा हलवून. किती वर येत आहे? बाबा, होल्डिंग आलं की आता काम करता येईल का त्या हातानं? आता नाही. थोडं थोडं. नाही काय नाही. बर. आज घ्यायचा का मग डोस? होय. आता 6 महिने झाले का डोस घेऊन? पहिला हो झाले 6 महिन्याला घ्यायचा आता. नमस्कार, मी डॉक्टर के.व्ही. पाठक, आयुर्वेदाचार्य. आज आपण पॅरालिसिस, पार्किन्सन आणि ब्रेन ॲट्रोफी या डिसीज बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आणि हा डिसीज ज्या लोकांना झाला त्यांच्यावर ही आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी मी वापरून पाहिली, तर हजारो पेशंटला या डिसीज मधून ह्या पद्धतीने बाहेर काढलं आणि चांगल्या प्रकारे त्यांना जीवन मिळवून दिलं. पॅरालिसिस मध्ये ब्रेन सर्क्युलेशन खराब होत आहे. ब्रेन मध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळं ब्रेन मध्ये ज्या भागामध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या त्या भागामध्ये सिग्नल जनरेशन, मोटार न्यूरॉन कनेक्टिव्हिटी ही खराब होत जाते, कमी होत जाते, कमजोर होत जाते आणि त्या बाजूचं सर्क्युलेशन आणि अवयवाचं फंक्शन हे वीक होत जाते, कमी होत जाते आणि अशा प्रकारे पेशंट एक बाजू कमजोर आणि एक बाजू गमावून बसतो. अशा प्रकारे पॅरालिसिस मध्ये शरीराची विकृती येऊ शकते. ब्रेन मध्ये रक्ताच्या गाठी झाल्या, सिग्नल जनरेशन कमी झालं तर त्या बाजूच्या ब्रेन मध्ये, त्या साईडच्या ब्रेन मध्ये सिग्नल सर्क्युलेशनला कमजोरी येते. त्याचबरोबर मणक्यामध्ये जर त्या बाजूच्या मणक्याला कनेक्टिव्हिटी जर खराब झाली, डोळा, नाक, कान, जीभ, हात आणि पाय याची स्पायनल कॉर्ड मधून नर्व मॅनेजमेंटने जर कनेक्टिव्हिटी खराब झाली तरी पण त्या बाजूला सिग्नल वीक जाते आणि त्या बाजूला सिग्नल वीक गेल्यामुळं त्या बाजूला हालचाली आणि फंक्शन हे त्या अवयवाचं कमी होत जाते. आणि अशा प्रकारच्या खराबीवर आपण जर उपचार करून पाहिला तर या ठिकाणी इतर पॅथीमध्ये, इतर सिस्टीम मध्ये हा उपचार हा लक्षणावर केला जातो. मी याच्यावर क्रिएशनवर उपाय करून बघितला तर माझ्याकडे 9 वर्ष, 7 वर्ष, 5 वर्ष पॅरालिसिसच्या पेशंटला ह्या आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपीच्या उपचारांनी चांगल्या प्रकारे रिझल्ट आला. त्यांच्या हालचाली वाढल्या, त्यांना हाताने काम करता आलं, पायाने उभं राहता आलं, चालता आलं आणि बऱ्याच जणांचं मेंदूचं व्यवस्थापन चांगलं झालं, स्मरण वाढलं.